जोडण्यात येईल, मला पुन्हा औरंगजेबशी जोडण्यात येईल. मी स्पष्टपणे सांगतो खैरे साहेब, तुम्ही हे बोलताना माझा उत्तर तुम्ही ऐकून घ्या. माझा औरंगजेबशी काही संबंध नाही. रजाकार होते, गेले, मेले, संपले. माझा काही त्यांच्याशी संबंधित नाही. निजामाशी माझे काय देणं घेणं आहे, तर हे कुणाचं नाही. हे अस्सल महाराष्ट्रीयन आहे. मी अस्सल महाराष्ट्रीयन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आहे मी. संविधानाला मानणारा आहे. तर कृपा करून माझा संबंध हे सगळं यांच्याशी जोडू नका करू. पण आता सगळे बाळासाहेबांचे विचार मानायला लागलेले आहेत. शिंदे गट असेल, तुम्ही पण बाळासाहेबांचे विचार मानायला लागा, तुम्हाला विरोध होणार नाही. नाही, काय आहे की त्यांचं जे अजेंडा असेल, स्वाभाविक आहे की आपण तयारी जेव्हा करतो. मी बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलतोय. नाही, बाळासाहेब बघा, बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत मी स्पष्टपणे सांगतो की इतका मोठा नेता देशामध्ये कुठेही जन्मात आलेला नाही. बाळासाहेब ठाकरे एकमेव या देशाचा नेता असा होतं की मुंबई बंद किंवा महाराष्ट्र बंद, तर दुसऱ्या क्षणी महाराष्ट्र बंद करण्याची ताकद या देशामध्ये कोणत्या नेत्यामध्ये होती. खैरे आता पुन्हा चिडचिड करतील. तुम्ही बाळासाहेबांची स्तुती केली की जे खरं आहे ना, जे खरं आहे ना ते खरं आहे ना. जे खरं आहे तुम्ही दाखवा ना मला, कोणत्या नेत्यामध्ये आज देशामध्ये कोणाची हिंमत आहे, की कोणाची ताकद आहे, ते बाळासाहेब ठाकरेमध्ये होती. पण याच्याही दुर्दैव हे मानायला पाहिजे की आज बाळासाहेब जिवंत असले असते तर हे सगळे जे फुटलेले होते त्यांची हिंमत झाली असती का? नाही झाली असती. बरं, आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो की मनोज जरांगे पाटील आता आपले उमेदवार देणार असं जाहीर केलेलं, समाजावर त्यांनी सोडलंय, तुम्ही एक नाव घेऊन या, त्या नावाला आपण पाठिंबा देऊ. तुम्ही याच्याकडे कसं बघता? जरांगे पाटील जर समजा अपक्ष उमेदवार समाजातील देत असतील तर MIM त्यांना पाठिंबा देणार का? काय हे की जर तर राजनीतीमध्ये चालत नाही. जरांगे पाटीलांनी आपला हे स्टँड क्लिअर केलं की आम्ही हे सीट्स उभे करणार आहे. मी जरांगे पाटीलचा एक फॅन झालेला आहे आणि या कारणाने त्याचा फॅन झालेला आहे की एका छोटासा गाव माझ्या शहरातून म्हणजे 40-50 किलोमीटर ही नाही आहे, मलाही माहीत नाही होतं या गावाचं नाव काय आहे करके. आज देशामध्ये सगळं लोक ते त्यांना माहीत पडलेलं आहे की अंतरवाली एक गाव आहे आणि त्या गावातून एका छोटासा एका सामान्य माणूस जे आहे तिथे उभे राहतो आणि त्याच्या एक आवाजाने त्याचा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतो. आज मी चॅलेंज करून सांगतो की आज देशामध्ये कोणत्याही पक्षाचा प्रधानमंत्री असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, कोणाच्या मध्ये इतकी हिंमत नाही आहे